पुढचं 6वं उदाहरण घेऊया. x अधिक 1/x कंसाचा घन. आता आपण सूत्र वापरणार आहोत. विस्तार सूत्र a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. x अधिक 1/x कंसाचा घन बरोबर. इथं a म्हणजे x आणि b म्हणजे 1/x. a घन म्हणजे काय येणार x घन अधिक 3a वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. इथं 2 पदं जी आहेत त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. 3 आहेच. इथं a वर्ग b आहे आणि इथं a b वर्ग आहे. म्हणजे इथं पहिल्या पदाचा वर्ग आहे, दुसरे पद तसंच आहे. इथं पहिलं पद तसंच आहे आणि दुसऱ्या पदाचा वर्ग आहे. एवढा फरक फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथं 3a वर्ग b म्हणजे xचा वर्ग गुणिले b म्हणजे 1/x अधिक 3 गुणिले a म्हणजे x गुणिले b वर्ग म्हणजे 1/xचा वर्ग अधिक b घन म्हणजे 1/xचा घन. आता बरोबर xचा घन अधिक आता इथं 3x वर्ग आणि गुणिले 1/x आहे म्हणजे हा x गेला, यातला वर्गमधला x गेला म्हणजे इथं शिल्लक राहिला 3x गुणिले 1 3x अधिक आता इथं 3 गुणिले x गुणिले 1/x वर्ग अधिक एकाचा घन 1 आणि xचा घन x घन. मग x घन अधिक 3x आता x वर्गमधला इथं हा x गेला आणि हा x गेला म्हणजे इथं आला 3 3/x अधिक 1/x वर्ग x घन 1/x घन हा विस्तार आहे x अधिक 1/xचा घन. याप्रमाणे सोडवायचं आहे. तसंच 7वं उदाहरण आहे. a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक 3b घन. 2m अधिक 1/5चा घन. आता इथं 2m म्हणजे a आणि 1/5 म्हणजे b. आता a घन म्हणजे काय येणार 2mचा घन येणार. 2mचा घन अधिक 3a वर्ग म्हणजे 2mचा वर्ग गुणिले b म्हणजे 1/5 अधिक 3 गुणिले 2m गुणिले b वर्ग म्हणजे 1/5चा वर्ग अधिक b घन म्हणजे 1/5चा घन. आता 2mचा घन म्हणजे 2चा घन 8 आणि mचा घन m घन 8m घन अधिक 3 गुणिले 2mचा वर्ग 4m वर्ग गुणिले 1/5. आता हे पुढचं आपण करूया. 3 अधिक 3 गुणिले 2m गुणिले 1चा वर्ग 1 आणि 5चा वर्ग 25 1/25 अधिक 1/1चा घन 1 आणि 5चा घन 125 बरोबर 8m घन. आता इथं कुठे भाग जात नाही आहे मग 4 त्रिक 12 4 त्रिक 12 m वर्ग गुणिले 1 म्हणजे अधिक 12m वर्ग छेद 5 अधिक 3 दुणे 6m छेद 25 अधिक शेवटचं पद 1/25. आता याच्यामध्ये 4 पदं येतात. प्रत्येक ठिकाणी 4 पदं आली पाहिजेत.
2m अधिक 1/5 घन. हे आलेलं आहे त्याचं उत्तर. 8वं गणित घेऊया. 5x/y अधिक y/5x कंसाचा घन. विस्तार सूत्र आहे a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3a b वर्ग अधिक b घन. या विस्तार सूत्रानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. मग आता सोडवूया उदाहरण. 5x/y अधिक y/5x कंसाचा घन. आता इथं a म्हणजे 5x/y आणि b म्हणजे y/5x. आता a घन म्हणजे पहिल्या पदाचा घन 5x/y कंसाचा घन अधिक 3 गुणिले a वर्ग म्हणजे 5x/y कंसाचा वर्ग गुणिले b म्हणजे y/5x अधिक 3 ab वर्ग. a म्हणजे 5x/y आणि b वर्ग म्हणजे y/5x वर्ग. y/5x वर्ग अधिक b घन म्हणजे y/5x घन बरोबर 5x घन. 5चा घन 125 म्हणजे 125x घन आणि yचा घन y घन. इथं अंश आणि छेद दोघांचेही घन करायचे आहेत. अधिक 3 गुणिले 5x वर्ग 25x वर्ग आणि yचा वर्ग y वर्ग गुणिले y/5x. इथं कंसात लिहिण्याच्या ऐवजी गुणिले लिहा म्हणजे इथं आपल्याला भाग देता येतो. अधिक 3 गुणिले 5x/y गुणिले y/5x वर्ग म्हणजे yचा वर्ग y वर्ग आणि 5x वर्ग 25x वर्ग अधिक yचा घन छेद 5x घन म्हणजे 125x घन. आता इथं कुठे भाग जात नाही आहे. पहिलं पद आहे तसंच लिहावं लागेल. 125x घन y घन अधिक. आता इथं ह्या 5ने 25ला भाग जातो आहे. 5 1 5 5 5 25. हा x गेला छेदस्थानचा आणि अंशस्थानी इथे x वर्ग आहे त्यातला एक x आपण घालवला. नंतर हा y गेला. इथं y वर्ग आहे यातला एक y गेला. आता ही शिल्लक काय राहिलं आहे बघा. इथं 3 आणि 5 आणि हा x कारण इथे x वर्ग होता त्यातला हा x गेला. इथे x शिल्लक राहिला आहे म्हणजे 3 5 15x आणि छेद इथं y वर्ग होता इथं y होता. हा y आपण घालवला यातला एक y इथं शिल्लक राहिला आहे म्हणजे 15x/y याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन करून इथं हे उत्तर आलेलं आहे. अधिक आता पुढचं. इथं अंशस्थानी 5 आहे छेदस्थानी 25 आहे म्हणजे 5 1 5 5 5 25. इथं x आहे हा x घालवला x वर्गामधला आपण x घालवला म्हणजे इथं x शिल्लक राहिला. आता हा y घालवला आणि इथं y वर्गामधला एक y घालवला म्हणजे इथं काय शिल्लक राहिलं आहे बघा वरती 3. हे कॅन्सल झालं आहे. इथं भाग दिला आहे आपण. इथं y शिल्लक राहिला म्हणजे 3y शिल्लक राहिला आहे आणि खाली छेदस्थानी हा 5 आणि यातला एक x कारण इथं x वर्ग होता यातला x वर्गामधला x आणि हा x आपण भाग दिलेला आहे म्हणजे इथं एक x शिल्लक आहे म्हणजे 5x आहे म्हणजे 3y/5x अधिक y घन. इथं कुठेही भाग जात नाही कॅन्सल होत नाही म्हणून y घन छेद 125x घन. हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. 5x/y अधिक y/5x कंसाचा घन बरोबर 125x घन छेद y घन अधिक
15x छेद y अधिक 3y छेद 5x अधिक y घन छेद 125x घन हे उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमावरचे व्हिडिओ मी अपलोड केल्यावर लगेच पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.